नमस्कार. आज आपण अतिशय झणझणीत असा ठेचा सोया पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तसेच एक कुडी लसूण इथे मी सोलून घेतलेला आहे. साधारण 15 ते 20 पाकळ्या लसूण आहे. 1 ते 2 मिनिटं आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 2 चमचे एवढे शेंगदाणे ॲड करणार आहोत. हे सर्व आपल्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. आता आपण इथे थोडंसं तेल घालूयात. एक अर्धा चमचा इथे मी तेल घातलेलं आहे व पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित भाजून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही याचा कलर चेंज झालेला पाहू शकता. आता आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून ठेवूयात व हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालं की आपण येथे मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे व यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर इथे मी घातलेली आहे. आता आपण हे वाटून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा एकदा मी 2 चमचे तेल घातलेलं आहे व यामध्ये स्लाइस केलेला कांदा घातलेला आहे. कांदा इथे तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता. मिरचीचं वाटण तुम्ही थोडंसं पाणी घालून सुद्धा वाटून घेऊ शकता. कांदा हलका गुलाबी झाला की आपण यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक स्लाइसमध्ये कट करून इथे घेतलेला आहे. 1 मिनिटभर आपण हे छान परतून घेऊयात व यामध्ये आपण ठेच्याचं जे वाटण तयार केलेलं आहे ते घालूयात. आता हे सर्व पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. 1 कप सोयाबीन मी 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं व यानंतर त्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे. आता तेच सोयाबीन इथे मी घालत आहे. 10 मिनिटं व्यवस्थित पाण्यामध्ये गरम करून घेतलं की सोयाबीन एकदम छान आणि सॉफ्ट होतं. आता सोयाबीन टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला मोकळा राईस घालणार आहोत. तुम्ही रात्रीच्या उरलेल्या भातापासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता किंवा फ्रेश ताजा राईस बनवून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता. चवीला फार छान लागते. एकदा नक्की अशा प्रकारे भात ट्राय करून पहा. 1 कप इथे मी राईस घेतलेला आहे. आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊयात. तिखट मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता. आता आपण इथे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालणार आहोत. व आता पुन्हा एकदा आपण हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर आता आपण यावर घालूयात व पुन्हा एकदा हे छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व आपला ठेचा सोया पुलाव एकदम रेडी आहे. अशाच प्रकारच्या भरपूर भाताच्या रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही राईस रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन झटपट रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.